वारकरी संप्रदायातील संत चोखामेळा हे विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांचा जन्म त्याकाळी अस्पृश्य मानलेल्या समाजातील जातीमध्ये झालेला होता. त्यामुळे समाज त्यांना कमी लेखत असे आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देखील प्रवेश करण्याची परवानगी त्यांना त्याकाळी नव्हती. पण चोखोबांची भक्ती इतकी प्रामाणिक होती की ते विठ्ठल मंदिराच्या दाराबाहेर उभे राहून सुद्धा नामस्मरण करत असत. त्यांच्या डोळ्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाची आस होती, पण समाजांच्या बंधनामुळे ते विठ्ठल दर्शनासाठी जाऊ शकत नव्हते. दररोज ते मंदिराबाहेर बसून अभंग गात आणि विठ्ठलाशी मनमोकळ्या गप्पा मारत. त्यांच्यासाठी विठ्ठल फक्त देव नव्हता, तो त्यांचा जिवलग मित्र सुद्धा होता. असे म्हणतात की एकदा चोखामेळा विठ्ठल मंदिराच्या बाहेरील भिंतीजवळ बसून अभंग गात होते. त्यांच्या अभंगांना विठ्ठल इतका प्रसन्न झाला की ती भिंत सुद्धा त्यांच्या अभंगांना प्रतिसाद देऊ लागली. लोकांना तेव्हा जाणवले की देवाला भक्ताच्या जातीपेक्षा त्याचे प्रेम अधिक प्रिय आहे. नंतर एक दुर्दैवी घटना घडली. मंगळवेढा येथे काम करत असताना संत चोखामेळा यांच्यावर भिंत पडून त्यांचे दुर्दैवी निधन झाले. परंतु त्यांच्या अस्थींमधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल असा नाद ऐकू येत होता. अशी वारकरी संप्रदायातील श्रद्धा आहे. ही बातमी ऐकताच संत नामदेव यांनी त्यांच्या अस्थी पंढरपूरला आणल्या आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील महाद्वाराजवळ त्यांची समाधी बांधली. देवाला जात, पद किंवा संपत्ती महत्वाची नसते, त्याला आपल्या भक्ताची निर्मळ भक्ती आणि प्रेम महत्वाचे असते. आजही लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी संत चोखामेळा यांच्या समाधीचे दर्शन आधी घेतात. ज्याला समाजाने मंदिराबाहेर ठेवले त्याला विठ्ठलाने आपल्या सर्वात जवळचे स्थान दिले. म्हणूनच आजही संत चोखामेळा हे भक्ती, समता आणि प्रेमाचे अमर प्रतीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा. रामकृष्ण हरी.